पहिला नंबरला निवडून येणारा सांगतो बालाराम पाटील, 2 नंबरला 2 नंबरात 3 नंबर तर मी काय सांगत नाही. आम्ही डंके के चोट पे बोलता. मी तर परवा फटाके वाजवले. बालाराम पाटील 2 नंबरला असतील, म्हणजे निवडून आले. 3 नंबरला आहे ना गरडताई असतील. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल विधानसभा या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे आणि त्या संदर्भात सर्वांना उत्सुकता आहे की कशा पद्धतीने निकाल असणार आहे, कोण बाजी मारणार आहे, काय प्रचार प्रणाली होती, कोणी कोणती स्ट्रॅटेजी वापरली आणि त्यामुळे ही गणितं काय होती, म्हणजे काय समीकरणं होती, या सगळ्यांची उत्सुकता आहे. त्याची उत्तरं मात्र तुम्हाला उद्या मिळणार आहेत. तत्पूर्वी या सगळ्या बाबतीत विश्लेषण आपल्याला ऐकून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आज आहेत माजी उपमहापौर जगदीश भाई गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद किनीजी. खरं म्हणजे या दोघांना आता खूप संधी आहे आपापली बाजू मांडण्यासाठी. तर सुरुवातीला मी भाईंकडे जाईल. भाई, प्रभात पर्व न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. एक तर पहिलीच गोष्ट म्हणजे मला एकच विचारायचं आहे की पनवेलकरांची तुम्ही थोडीशी फसवणूक केली असं या ठिकाणी म्हणता येईल. एकतर सातत्याने आपण या ठिकाणी म्हणत होता की बाबा पनवेलमधून मी निवडणूक लढवेल, म्हणजे तुम्ही तुमचे उमेदवार देणार होते किंवा पनवेलमधून निवडणूक लढवणार अशी एक प्रकारे घोषणा केली होती आणि त्यानंतर मात्र निवडणुकीच्या दरम्यान मात्र तुम्ही असा कुठला निर्णय घेतलेला दिसलेला नाही. काय नेमकं कारण होती आणि याला काय उत्तर आहे तुमचं? त्याला उत्तर एक आहे की मोहनदास करमचंद गांधी हे माझ्याकडे कमी होते. अरे बापरे. आणि मोहनदास करमचंद गांधी कमी असल्यामुळे मी या प्रक्रियेत आलो नाही. आणि मी जर प्रक्रियेत आलो असतो तर आता चौरंगी लढत झाली असती. कदाचित माझा नंबर पहिलाच असता, कारण लोकाभिमुख मी आहे आणि मी लोकांच्या प्रती आदराने काम करणारा म्हणून किंवा गावोगाव माझा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात माझे हितसंबंध आहेत. त्यामुळे परंतु इथंशी जर आपण पाहिलात तर आज खर्च त्यावेळी दाखवलेला आहे तिन्ही विद्वान उमेदवारांनी. तर एकाने काहीतरी मला वाटतं 25 लाख, एकाने 13 आणि एकाने 5 आणि चिलेंनी सुद्धा 4-5 लाख असं काहीतरी दाखवलेलं आहे. माझं म्हणणं एवढं आहे की हे सगळे दिग्गज आहेत आणि या दिग्गजांच्या समोर पनवेलमध्ये माणुसकी धर्म पाळणारा ही पनवेल आहे. परंतु आता ते मोहनदास करमचंद गांधी हा धर्म पाळणारी पनवेल झाल्यापासून मी थोडा विचार केला की आयुष्यात जे काय आपण कमवून नातवंडांना ठेवलेले आहेत, आता जर उधळा केला तर पुन्हा आता माझं जे वय आहे 55 चालू आहे, बरोबर आहे, आणि पुढचे एवढे पैसे कमवायला पुढची 55 वर्ष जगू शकतो की नाही, कारण हे हायब्रिड खातो ना आपण, त्याचा पण मी सगळा विचार केला आणि मी ठरवलं की सगळ्या गणितांमध्ये काय होणार आहे. भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना हे बलाढ्य पक्ष आहेत ना, आणि यांच्या समोर मला टिकायचं आहे. तर यांच्या समोर मी कधी टिकू शकतो की ज्या दिवशी माझा एक कोरम पुरा होईल. आता मी 1 लाख लोक, एक दीप धम्मक्यावर 1 लाख लोक जमवते. आपण प्रत्येक कार्यक्रम माझे लाईव्ह केलेले आहेत. 2000, 5000, 10,000 खोपोलीत परवा झाले. मी 1 लाख लोक ज्या दिवशी म्हणजे पुढच्या 2 वर्षात इथे जमा करून एक दीप धम्मक्यावर कार्यक्रम घेईल, त्याच्या दुसऱ्या निवडणुकीचा मी आमदार असेल. कारण मी पहिला माझा धम्म, मी धर्म नव्हे, मी माझा धम्म पाळतो आणि धम्मातले सगळे वोटर्स हे सगळे लोक प्रतिनिधी हे माझ्या सोबत असल्यामुळं मी या ज्या धम्माचा काम करतो तो धम्म मला त्यांनी सांगितलं, माझ्या विचारवंतांनी सांगितलं, ज्येष्ठांनी सांगितलं, भंतेजींनी. मी जी मिटिंग घेतली उभा राहायचं म्हणून, त्यात दिबा पाटील कृती समितीची लोक 50 ते 60% माझ्यासोबत होती. उभाच राहा, आम्ही बघतो, खर्च आम्ही करू, आम्हाला इथेशी दिबा पाटलांचं नाव द्यायचंच आहे म्हणून तूच उभा राहायला पाहिजे, तूच आमदार पाहिजे, तूच हे करू शकतोस, असं म्हणजे माझ्या सगळ्या आगरी, कोली, कराडी, आदिवासी बांधवांचं मला याच्यासाठी आग्रह होता. परंतु मी बोललो तुम्ही देऊन किती द्याल, माझं तरी काय पाहिजे की नाही. आता मताला कोणी 1000 दिले, कोणी 500 दिले, आणि 200 दिले पाहिजेत आपण, म्हणजे ह्या आपल्याकडे पैसेच नाही ना, ती वस्तुस्थिती मांडायला पाहिजे ना, तेवढे पैसे पाहिजेत. कारण आता 6.5 लाख वोटर आहेत म्हणजे पनवेल विधानसभा क्षेत्रात. तर 6.5 लाख पैकी होणारा जो आता वोटिंग झाली 3,80,000 555 प्लस अशी किती वोटिंग झाले, मग त्याच्यात 2-2.5 लाख लोकांना पैसे दिले पाहिजेत तर निवडून येऊ शकतो. कारण इथं पैशाची प्रतिमेवर लोक चालतात, निवडणूक चालते. त्यामुळे माझ्या आणि तुमच्या सारख्या माणसांनी निवडणूक लढवताना ना, कॉर्पोरेशन मी जी लढवेल, तुम्ही सांगा 5 जागा लढवा, मग तिथे करमचंद म्हणजे तुमचे गांधी जे मला गांधी चांगलं माझं पॅकेज आहे ना, तेवढे आहे, तो माझा तेवढी आपली तेवढे गांधी सोबत आहे. तेवढे गांधी नसले तरी ते गांधी येतील. त्याची म्हणजे परिस्थिती आहे, ती परिस्थिती आहे, तुम्ही नाकारू शकत नाही. कारण त्या ठिकाणी
20,000 मतं असतील तर 10,000 लोकांच्या 5,000 लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्याच्यामध्ये माझा जो व्यक्तिगत मला मानणार आहे, माझ्या वार्डामध्ये मला व्यक्तिगत मानणारी लोक आहे, त्यांची लोकसंख्या जास्त आहे. ओके, त्यामुळं मग त्या लोकांवरती अवलंबून असं. आता मग जसं मी समाजाला विचारून ठरवलं की मित्रमंडळीला विचारून ठरवलं, तसं निवडणुकीत सुद्धा मी तसंच करणार आहे. त्यामुळे तो एक भाग आहे. म्हणून मी फसवलं का फसवलं तुमच्या लक्षात आलं ते सांगितलं पाहिजे. अतिशय क्लिअर कणी झालं, पैशावर सगळ्या निवडणुका चालतात असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. मला दादांकडे जायचं, प्रल्हाद दादा की यावेळची जी निवडणूक आहे ना, खूप चुरशीची झाली असं बोललं जात होतं की बाबा आता शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, परत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, परत मनसे, या सगळ्यांनी खूप जोरदार प्रचार केला. तुम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ते आहात, सक्रिय पदाधिकारी आहात. निवडणुकीची जी टक्केवारी आहे ती वाढलेली आहे. सुरुवातीला 4 वाजेपर्यंत जी टक्केवारी होती ती 40% होती, म्हणजे साधारण 3च्या दरम्यान, आणि ती वाढणार नाही, त्याच्यामुळे कमी होईल असं बोललं जात होतं. पण शेवटला आहे ना जवळजवळ 59% म्हणजे 58 पॉईंट काहीतरी 63% असं मतदान झालं. आणि म्हणजे 59% पकडा तुम्ही मतदान झालं. आता या सगळ्या गोष्टीचा फायदा किंवा तोटा होणार काय, तुम्हाला काय वाटतं? बघा, ज्या वेळेला मतदान वाढतं त्या वेळेला भारतीय जनता पार्टीला त्या मतदानाचा फायदा हा निश्चितपणाने मिळतो. कारण आम्ही निवडणूक, जसे आता भाई म्हटले, मोहनचंद करमचंद गांधी, हा प्रत्येक वेळेचा विषय होतो. ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला आपण नेहमी सांगतात की पैशाच्या बळावर यांनी निवडणुका जिंकल्या, धनशक्तीचा विजय, याचा विजय, हे सर्व तोतांड आहे. आणि भाईला सर्व माहित आहे, भाई काही नवीन नाही त्याच्यामध्ये. मी सांगेन, कारण आम्ही जो गेलो तो विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर गेलो. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी केलेली विकास कामं, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा असणारा विजन, याच्या जोरावर आम्ही जनतेसमोर गेलो. जनतेसमोर जाऊन जनतेला सांगितलं आमदारांनी केलेला विकास. आज खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आपण पाहत असाल, आज पूर्वी सुद्धा आमदार होऊन गेले. आज इथे काँग्रेस आणि शेका पक्ष हा मुळातले खरे कट्टर वैरी कोण, तर काँग्रेस आणि शेका पक्ष. आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो. परंतु ज्या वेळेला काँग्रेस, शिवसेना आणि शेका पक्षाची निवडणुकी झाली त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा आमदार शेतकरी कामगार पक्षाचा झाला. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने प्रशांतदादा ठाकूर साहेब ज्या वेळेला पहिल्यांदा निवडणूक लढले त्यावेळेला जय म्हात्रे त्यांच्यासमोर नौके, जय म्हात्रे त्यावेळेला नगराध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली. थेट निवडणूक होती त्यावेळेला दशरथ ठाकूर होते. त्यावेळेला जय म्हात्रेंचा विजय झाला होता. मग तो धनशक्तीचा होता असं बोलायचं आहे का बाईला? त्याच्यानंतर आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि जय म्हात्रे यांच्यामध्ये लढत झाली. आणि जय म्हात्रेंना नवख्या आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी त्यावेळेला नगरसेवक पदाला एकदाच दांडी उडून मोकळे केले. आणि त्यावेळेला त्यांना समजलं रामशेठ ठाकूर साहेबांसमोर असणारा दानशूरता आणि प्रशांतदादा ठाकूर साहेबांजवळ असणारं जे कामाचं विजन आणि एक उमदा ये म्हणून पहिल्यांदा बाळाराम पाटलांसमोर त्यांनी निवडणूक लढवली. आणि 2009 साली आणि 2009, 2014, 2019 सतत जिंकत राहिले. आणि जिंकल्यानंतर आता हे विजयाचा चौकार आम्ही मारणार आहोत. आणि विजयाचा चौकार मारत असताना मी आपल्याला पुन्हा मागे जातो, कारण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब 2009ला निवडून आले आणि आमदार झाले. आमदार झाल्यानंतर विकास निधी काय असतं, आमदार निधी काय असतं आणि विकास काय असतो हे खऱ्या अर्थाने जनतेला दिसला. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आमदार झाले आणि खऱ्या अर्थाने पनवेलचा विकासाला गती मिळाली, विकासाला सुरुवात झाली. आज बहरते पनवेल, उभरते पनवेल आपण पाहतात. सर्व देशातील नाही विदेशातील सर्व घटना या पनवेलवर आधारित आहेत. आणि अशा वेळेला एक म्हणजे विचाराने मोठा आणि विकासाने एकदमच मोठा आणि असा सर्व विचार करणारा उमेदवार जनतेला हवा होता. आणि प्रशांतदादा ठाकूर हे जनतेच्या मनातले उमेदवार असल्या कारणाने मी तुम्हाला सांगतो आमदार प्रशांतदादा ठाकूर यावेळेला विजयी चौकार मारणारच. बरं मला भाईंकडे जायचं. भाई, या प्रश्नाला तर तुम्ही उत्तर देणार. तत्पूर्वी या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय होती हे लोकांना ऐकायचे. म्हणजे तुम्ही तटस्थ होते की तुम्ही बाळाराम पाटलांसोबत होते विचाराने म्हणूया,
मदतीने म्हणूया किंवा शिवसेनेसोबत होते तर तुम्ही मनसेसोबत होते की फक्त भाईच होते? एक सेकंड, विकास नाही, याला उत्तर- जरा मारा इथे विकास बघा, कॅमेरा मारा ना जरा, कॅमेरा मारा, हे विकास आहे. इथे रोडला गेलात ना तुम्हाला तर 2 तासाची ट्रॉफिक, इथून माझ्या घरापर्यंत आयुधापर्यंत जायला 2 तासाची ट्रॉफिक. माझ्या प्रश्नाला उत्तर द्या ना. लगेच उत्तर म्हणजे तुम्हाला सांगतो विकास म्हणजे काय असला पाहिजे. हा बोला तुमचा विषय. भाई या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय होती? म्हणजे ते शेतकरी कामगार पक्षासोबत होते, म्हणजे उघड भूमिका काहीच नव्हती तुमची. पण तुम्हाला आता विचारायचं ना मला, शिवसेनेसोबत होते, मनसेसोबत होते, कांतीलाल कडून सोबत होते की बाबा अजून कोणासोबत होते? नक्की कोणासोबत होते भाई? एकतर रामशेठ ठाकूर यांना मी आदरणीय मानतो, ते आमच्या जवळचे आहेत. बरोबर. त्याच्यानंतर बाळाराम पाटील यांच्या कडी खांद्यावर जसं आपण म्हणतो की त्यांच्या घरच्या भाकरी सुद्धा आपण खाल्लेल्या आहेत. कारण माझे वडील जेव्हा जेव्हा असायचे तेव्हा एखादा काय प्रकार घडला का दत्तू शेठ यांच्या वटीवर जाऊन बसायचे. म्हणजे ही वस्तुस्थिती मी सांगतो. त्यामुळे त्यांचंही माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. राजकारण आहे ना. बबनदादा राहिले. बबनदादा तर माझा मोठा भाऊ आहे आणि आता ते आजारी होते त्यामुळे प्रचाराला वेग दिसला नाही. परंतु माझी जी भूमिका होती बीजेपी विरहित का विरोधात? बीजेपीच्या विरोधातच होती ना. मी नाही तर माझ्यासारखे अनेक लोक बीजेपीला विरोधात होते. त्यामुळं आम्ही काय बोललो, यांच्या विरोधात गेलं तर यांना राग आणि त्यांच्या विरोधात गेलं त्यांना राग. त्याला गावात मुखीला काय बोलता येत नाही, अशी परिस्थिती होते. पण ती इशाराने सांगते. म्हणजे आम्ही मूकबधीर होतो यावेळेस. पण मूकबधीराने खुनानं सांगितले, खुना केल्या, कोणाकडे केला? आम्ही खुना केल्या आणि त्या खुनाने त्यांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे. जगदीश गायकवाड जरी शांत असले तरी राजकीय जो आहे ती हुळहुळ थांबणारी नाही. बरोबर. आणि त्यामुळं आम्ही जे काय करायचं ग्रासरूटला थांबलो. नाही मी प्रशांत ठाकूरांना फोन केलं किंवा नाही मी बांधाराम पाटलांना किंवा मी बबनदादा, आम्ही दररोज भेटा, आजारी होते त्यामुळे मी नेहमी भेटायचो. मित्र तुम्ही किंवा भाऊ आहात तुम्ही? हो आणि आहेच. शिवाय बाळाराम पाटलांच्या सर्वच पनवेलमधले सगळेच पुढाऱ्यांनी मला फोन केले, मला भेटायला आले. भाई तू ओपन यायला पाहिजे. मी सांगितलं मी ओपन कुठेच येत नाही. मी ओपन येणार आहे त्याला 3 महिने आहेत. मी कॉर्पोरेशनला ओपन येणार आहे. परंतु आता काय आहे, ही निवडणूक पनवेलची झालेली आहे. ही बघा खूप तशी बघितलं तर खूप चांगली झालेली आहे. पनवेलची निवडणूक काय सांगते बघा. बाळाराम पाटील यांचा जो विषय होता तो चिन्हाचा, एक खटारा गोठवल्यानंतर त्यांनी शिट्टी घेतली. म्हणजे मशालीचा त्यांना मशाल किंवा तुतारी घेतली असं तुम्हाला आताच सांगितलं असतं की 1 लाखांनी निवडून आले असते बाळाराम पाटील. किती? बाळाराम पाटलांची चूक आहे ती. आता बाळाराम पाटीलनी त्यांच्या पक्ष टिकवण्यासाठी, पक्षाची निष्ठा आहे त्या माणसाकडे, काही असू द्या, पण त्याने पक्षाची निष्ठा आहे आणि पक्षाची निष्ठा टिकवण्यासाठी त्यांनी दुसरी निशाणी घेतली नाही. आणि नाही तर पक्षच नसं राहिला ना. नाही, पण एक गोष्ट काय आहे म्हणजे बऱ्याच कार्यकर्त्यांचा त्यांना आग्रह पण होता. आणि शिवाय आताच्या निवडणूक आहे ना, निष्ठा, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी देखील गणित, डावपेच ह्या निवडणुकीत वापरले जातात. आणि त्यातला तो एक भाग होता. अहो शिवसेनेने डावपेचवाला माणूस नाही. पण मी काय म्हणतो, पण शेवटी निवडणुका अशाच पद्धतीने लढवल्या जातात ना. जेव्हा 2 उभे असतात म्हणजे अपक्ष वगैरे कशासाठी उभे करतात? डावपेचच असतो. डुप्लिकेट बाळाराम पाटील कशासाठी असतात? मते घातील आणि त्यांना फायदा होईल. डुप्लिकेट प्रशांत ठाकूर कशासाठी असतील? प्रशांत ठाकूर हे जर डावपेच आहेत मग असे पण डावपेच वापरले पाहिजे होते असा कार्यकर्त्यांचा. बाळाराम पाटील एक बघा निवडणुका आहेत म्हणून बोलत नाही, पण बाळाराम पाटील एक त्यांची इच्छाच होती. त्यांचे सगळे सवंगडी माझे अत्यंत जवळचे आहेत. त्यांचे सगळे सवंगडी तसे प्रशांत दादांचे सगळे सवंगडी माझ्या जवळचेच आहेत. परंतु तसे तुम्ही भागच होता ना त्यावेळेला, म्हणजे महायुतीचा तुम्ही भाग होता ना. हो, महायुतीचा भाग होतो. उद्या असेल हे राजकारण आहे ना. आज इकडे तर उद्या तिकडं कोण कुठे जाल, हा डावपेच आणि या राजकारणाचा भाग आहे. तसं बाळाराम पाटलांनी नाही केला. बाळाराम पाटलाला ते मुलीच करता येणारही नाही. ते करणार ते एक काय म्हणतात ते तत्व शिवाय त्यांची इच्छाच होती. बऱ्याच लोकांची मला त्यांच्या मिटिंगी चालू असताना फोन येत होते, परंतु त्यांनी अजिबात मान हलवलीच नाही दुसरी निशाणी घेण्यासाठी. त्यांचं म्हणणं माझा पक्ष संपेल. म्हणजे पक्षनिष्ठ म्हणून बाळाराम पाटलांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षासाठी काम केलं आहे. पण तो चुकीचं धोरण आहे. माझा मत तो तुम्ही चुकीचं म्हणता या 100%. पण तो त्यांचा स्वाभिमान आहे. त्यांनी ठरवलं, त्यांच्या वडिलांनी वाढवलेला पक्ष आहे या रायगड जिल्ह्यामध्ये. तिथे ऐकलेलं विषयांतर होईल, पण तिथे म्हणजे
आता सरचिटणीस पक्षाचे जयंत पाटील त्यांची वेगळी भूमिका असते, तिकडे प्रीतम म्हात्रेंची वेगळी भूमिका असते, इकडे बाळाराम पाटलांची वेगळी भूमिका असते. याच्यामुळे अजून देखील त्या सगळ्या गोष्टीमध्ये ना म्हणजे समतोल दिसत नाही किंवा समान विचारधारा तुम्ही जर बघितलं तर आदरणीय गणेश नाईक यांची वेगळी भूमिका आहे. ना ते म्हणजे सांगतो का की उदाहरण देतो. आता जयंत पाटीलांनी जी काय भूमिका घेतलेली आहे, महाराष्ट्र टिकवण्याच्या दृष्टीने मोठे नेते आहेत. आपण काय त्यांच्या एवढा मोठा नेता नाही, आपण सर्वसामान्य माणूस आहे. ते त्यांची भूमिका आहे. महाविकास आघाडीसोबत त्यांना राहायचं आहे, कारण आता त्यांचं काय झालं, त्यांना ते आमदार होऊ शकले नाही. त्यामुळे यानं त्या अनुषंगाने त्यांना तिथं त्यांना सत्ता पाहिजे. ते सत्तेशिवाय ते कॉम्प्रोमाइज करतात. कॉम्प्रोमाइज बाळाराम पाटील करणार नाही, ते करतात. आमच्या कासाडी नदीचं पाणी आहे ना, ते कॉम्प्रोमाइज करत नाही. ठीक आहे, या मुद्द्यावर खूप जास्त चर्चा होऊ शकेल. आता तुमच्या मते या निवडणुकीमध्ये जसं दादांचं म्हणणं की बाबा प्रशांत ठाकूर चौकार मारणार, तुमचं काय गणित आहे? तुम्ही जे सगळी पाहिलं असेल, टक्केवारी मतांची, प्रचाराचे मुद्दे असतील, झालेलं मतदान असेल, या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं बाबा नक्की कोण बाजी मारेल? एकूण झालेलं मतदान आहे 3,82,335. मगाशी तुम्हाला सांगितलं. त्यापैकी नवीन पनवेलमध्ये झालाय जवळजवळ 90,000, बरोबर आहे. त्याच्यानंतर कामोट्यात झाला 46,430, कळंबोलीत झालाय 37,441, खारघरमध्ये झालाय 50,800 म्हणजे प्लस 49, आणि शहरी मतदान एकूण झालं 2,24,292 शहरी. त्याच्यानंतर उर्वरित जो मतदार आहे, आता आपल्या तळोजा नवीन वस्ती आहे, पेंदर नवीन वस्ती आहे, नावडे नवीन, असा पकडून झालाय 1,58,000 प्लस. आता या सगळ्या मतांमध्ये काय झालंय की या दोन्ही आमदार ज्यांना व्हायचं आहे, आमदार विद्यमान आमदार व्हायचं आहे, पण लीना गरड-ताईला पण आमदार व्हायचं आहे. त्यामुळं त्यांनी ज्यांना मतं घेतल्या, उद्या जर लीना गरड-ताई 1 नंबरला आल्या तर दोन्ही 2-3 नंबरला जातील. अशी परिस्थिती या पनवेलमध्ये एकूण आहे. कारण त्या एक लेडीज आहे, महिलांची सहानुभूती त्यांना आहे. 10% महिलांची सहानुभूती त्यांना आहे. मराठा मतदार, मराठा वोटर जवळजवळ 2 लाख 2.25 लाख आहेत. त्यांनी काही गणितं वेगळल्यात. काही मतदार इथं गावी गेल्यात, त्यांचे आमदार निवडून आला जवळचे, त्याचा पण इम्पॅक्ट पडणार आहे. जर कदाचित असं घडलं तर लीना गरड सुद्धा 1 नंबर येऊ शकतील. कारण आमचा ग्रामीणचा जो मतदार आहे तो आपला आहे 2,30,000. लीना गरड 1 नंबरला येतील ना. दादांकडे जायचं मला, त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो. लीना गरड 1 नंबरला येतील, अजून बदलतील ते. एकच मिनिट, भाईनी पहिले सांगितलं, ज्या वेळेला मी बोललो तेव्हा भाई बोलले का हे बघा विकास, इकडे बघा, इकडे कॅमेरा करा. एकच मिनिट सांगतो ना. या बघा, आता मला एक सांगा, जिथे झाडांचा पालापाचोला पडलेला आहे, आपण एकच साहेब, एकच मिनिट दादा, भाई मी बोलत असताना तुम्ही बोलत असताना मी बोललो 100% उत्तर देतो ना भाई. मला एक सांगा, आपण आता इथेशी मशागतीचे कामं चालू आहेत, कचरा जमा करून ठेवलेला आहे आणि अतिशय स्वच्छ, आणि आपण जिथे उभा, तुम्ही इकडे बघा कसे आहे, कसं आहे, 8 दिवसाचे रोड खराब आहे, पाचवे आहे, फुटपाथ. सध्या आपण विकासावर बोलतो. सिडको जरी असली तरी महानगरपालिका आहे. आपण महानगरपालिका करते आता देखभालाची. महानगरपालिकेचा सध्या आपण जिथे महानगरपालिका बघते, महानगरपालिकेचा आता गार्डन आहे. आता त्याला हँडओव्हर केलंय का? म्हणूनच सांगतो, हँडओव्हर केलं ही परिस्थिती गार्डनची आहे का? 100% मी सांगतो ना तुम्हाला. तुम्ही सभागृहामध्ये होता. आता मी सांगतो, भाईंच्या बुद्धीची कीव वाटते की लीनाताई गरड कदाचित येऊ शकतील, कदाचित येऊ शकल्या. म्हणून मी तेच सांगतो, आमदार मग तुम्ही योगेश चिलेना का विसरले, कांतीलाल कडूना का विसरले? तो तर तुमचा भाऊ आहे. अहो, महिला म्हणून सांगितलं, महिला पहिला प्राधान्य आहे. नाही म्हटलं, लाडक्या बहीण तुम्ही मी तेच सांगतो, त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणाने होणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेमुळं महिलांचा जो कल आहे तो भारतीय जनता पार्टीच्या दिशेने वळला. कारण सर्वांना माहित होतं, भारतीय जनता पार्टीने महिलांसाठी जे 1,500 रुपये द्यायचं त्यावेळेला दिले, आणि नोव्हेंबरचा हे सुद्धा देऊन टाकला. मला एक सांगा, ज्या वेळेला आज काँग्रेसने त्यावेळेला प्रश्न केला, काँग्रेस कोर्टात गेली की महिलांना हे 1,500 रुपये मिळू नयेत, बरोबर ना? पण महिलांना त्यावेळेला विरोध केला आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं, आमची सरकार आलं तर 3,000 देणार. म्हणजे ही गांडुळासारखी यांची जी परिस्थिती आहे, दुतोंडी, त्या गांडुळाने कुणीकडे जावं त्या गांडुळाला सुद्धा कळत नसतं.
म्हणून महिलांचं जे आहे ना, महिलांचा जास्तीत जास्त कल. आणि मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की जो वाढलेला टक्का आहे हा निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीसाठी फायदेशीर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, भाईंचा जरी विश्लेषण, कारण भाई मोठे आहेत, भाईंचा विश्लेषण मोठा असेल, पण तरी सुद्धा म्हणा भाईंची जरी महिला असेल त्या पण माझ्या भगिनी आहेत. आम्ही नाही राजकारणामध्ये जसं भाईंनी सांगितलं, कोणी कुणाचा वैरी नसतं, कधी कोणाचे. त्या सुद्धा आमच्या महानगरपालिकेच्या सभापती राहिले होते, नगरचे विकास सभापती राहून. आज त्या वेगळ्या झाल्या, भाई वेगळा झाले, भाईंची विचारधारा वेगळी झाली. हे चालतं राजकारणामध्ये, कधी कोणी कोणाचा शत्रू नसतो. पण एक लक्षात घ्या, भाई जे बोलले त्याच्यावर मी सांगतो का भाईंचा अभ्यास जास्त असेल. मला वाटतं या गोष्टीवर मी काय अजून म्हणजे नाही भाई, बरं एक गोष्ट आहे ना, प्रामाणिकपणे या ठिकाणी बोलूया आपण. एकतर म्हणजे महानगर प्रमुख त्यांनी राजीनामा दिला, बरोबर, एकनाथ म्हात्रेंनी, विश्वास पेटकरनी त्यांनी उघड पाठिंबा दिला कोणाला. इकडे शिरस घेरेतांविषयी नाराजी चालू आहे. स्पष्ट लीना गरड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, बाबा आम्हाला इथल्या स्थानिक नेतृत्व आहे ना ते इथे आम्हाला सपोर्टिव्ह नाहीत, असं त्यांनी थेट सांगितलं. ही देखील परिस्थिती आहे. इकडं प्रचंड जो मोठ्या संख्येने ग्रामीण भागातला शिवसैनिक खूप मोठ्या संख्येने बळराम पाटील यांच्यासोबत होता, असं देखील चित्र तयार झालं होतं. तरी देखील तुम्हाला असं वाटतं की बाबा लीना गरडच होतं, हे तुम्हाला याच्यावर स्पष्टीकरण द्यायचं, लीना गरडच असतील असं कसं काय वाटतं? नाही, मी का म्हटलो की महिला म्हणून नाही, बरं राजकारण भाई, मग तुमच्याकडे सांगतो तुम्ही महिला म्हणून महिलांनी जर केलं असेल वोटिंग तर म्हटलं. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की शिवसेनेने जी बालाराम पाटील साहेबांना वोटिंग केलेली आहे, नाही तुम्ही म्हटलात तरी ग्रामीण पट्टा बालाराम पाटलांनी चालवलेला आहे. शिवसेना एकत्र त्यांच्या सोबतच होते. इव्हन पोलिंग एजंट गरड मॅडमचे होते आणि वोटिंग करायचे बालाराम पाटील, म्हणजे शिट्टी वाजवली सांगतात शिट्टी आम्ही बटन दाबलंय. तर एकूणच पाहता आता ग्रामीणचा आणि शहरी भागातला जर विचार केला तर महानगरपालिकेचे अनेक प्रश्न आहेत आणि जटिल प्रश्नांना बघा, उद्या कामोठ्यात घरं तोडायला शिडको आली, कळंबोलीत आली, रोडपालीत आली तर धावून बालाराम पाटील येत होते. त्यामुळे ती मानसिकता बालाराम पाटलांकडे 100% आहे. म्हणजे लोक मतदारांची जी आहे ती आहेत. मी लीना गरड येतील असं का म्हटलो तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की परिस्थिती इथं असणारी जे मतदान आहे, धनगर मतदान आहे, त्याच्यानंतर इथं असणारे मुस्लिम वोटर्स आहेत किंवा इथं असणारे मराठा वोटर्स आहेत, इथं असणारे जे काय इतर समाजाचे वोटर्स आहेत आणि हे सगळे बाहेरचे म्हणजे महाराष्ट्रातले आहेत. त्यांना शेतकरी कामगार पक्ष हा इथला म्हणजे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्ष वाटत नाही असं तुमचं म्हणणं आहे? असं आहे की नॅशनलाइज पार्टी म्हणजे काय लोक समजतात काँग्रेस आणि भाजप. काँग्रेस आणि भाजपला नॅशनलाइज पार्टी समजतात, ती त्यांची 10% वोटर आहेतच. बरोबर. परंतु इथं ग्रासरूटला जर आपण गेलो तर मग आमच्यासाठी कोण धावलाय, कोण आलाय, तर त्याच्याकडे लोक आता रामशेठ ठाकूरांना लोक का मानतात, आंदोलनाचा रस्त्यावर बसणारा माणूस आहे, बसलेले ना आपल्या सोबत बसलेले आहेत. मग तो खारघरचा मंदिराचा असू दे किंवा इथला पारगावचा पाणी भरतात तिथला असू दे, तसं बालाराम पाटला किती वेळा पोलिसांनी उचलून नेलाय. तुमच्याच व्हिडिओ आहेत. म्हणून ही जी मानसिकता मतदारांची आहे ना ती बालाराम पाटलांकडे थम्पिंग आहे. मग कुणी काही म्हणून दे, कुणी आकलेचे तारे उडवले तरी ती वोटिंग त्यांना होणार आहे, ती होणार आहे. आता परत एकदा तुमची आकडेवारी, पहिल्या नंबरला कोण, दुसऱ्या नंबरला कोण, तिसऱ्या नंबरला कोण? चला, पहिल्या नंबरला निवडून येणारा सांगतो बालाराम पाटील. अरे भाई तुमची आता तर लीना गरड होती, सांगितलं तुम्हाला. बघा मी काय सांगितलं, जर तर सांगितलं काय सांगितलं फिक्स. आता फायनल नाही, फायनल मी नाही सांगू शकत, फायनल उद्या. तरी पण तुमच्यामध्ये लोकांनी जो कौल दिलाय, लोक जे हात करत होती, कारण मी ज्या बूथवर फिरलो सकाळी, प्रत्येक बूथवर मी गेलो होतो, कारण माझे वोटर्स आहेत, मला मानणारे लोक आहेत, त्यामुळे तालुक्यात मी प्रत्येक ठिकाणी गेलो. तर मी जरी या बूथवर होतो, आता तुम्हाला उदाहरण सांगतो, मी एक बूथ मनसेचा होता, फक्त बॅनर नव्हता, तर तिथून मला शिट्टीवाले पण हात करत होते, कमलवाले पण हात करत होते, चेहरा आहे तुमचा, किंवा मनसेची लोक हात करत होते. मग त्यांना वाटलं बाबा माझ्याकडे आता इकडे, त्याला विचारतो कुणाचं आहे, म्हणजे उमेदवार नाही ते नक्की कोण. मग ती लोक जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा गराडा झाला, तर लोकांना वाटलं मी कोणाला तरी निशाणा सांगितल्या. म्हणजे ही कल्पना असेल, म्हणून मी लीना गरडांच्या बद्दल काय म्हटलं तुम्हाला की जर या सगळ्या आपले 2.25 लाख मायनस मतं केले तर 6 लाख जे 26,000 50,000च्या मतांनी जर ठरवला की आम्हाला आता गाववालेच उमेदवार नको, तर तो बदल होईल. त्यावेळी ते तुम्हाला ते सांगतो, तो विश्लेषक माझा गैरसमज झाला, गैरसमज तुम्ही करूच नका, तर ते सांगतो. कारण इथं मराठा मतदार आपल्या आता
ठीक आहे ना. आता परत एकदा आपण म्हणजे आता जर तुमच्या मते निवडून कोण येऊ शकेल, 2 नंबरला कोण असेल, 3 नंबरला कोण असेल? हे बघा, आता जी चुरस झाली आहे त्यात- प्रतिभा त्यांनी काय सांगतील, आमदार साहेबच निवडून येणार. ठीक आहे, तुम्ही नाही, ते 15 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, बरोबर. ते सांगतील. हा. मी काय सांगतो, हा. कारण मी पण त्यांच्यासोबत होतोच ना. काम केलेलं आहे तुम्ही, राईट. 100% काम केलंय. प्रशांत ठाकूरांच्या सोबत मी काम केलेलं आहे. बरोबर. मी बालाराम पाटलांसोबत पण काम केलेलं आहे. Right. पण बालाराम पाटील कुठे त्यांचे वीक पॉइंट आहेत, ते पण माहिती की लो फोर्स कुठे पडले, ते मला सगळं माहिती आहे. प्रशांत दादा कुठे प्लस मध्ये आहेत. प्लस मध्ये आहेत, तेही मला माहिती आहे. Minus- त्यामुळे जेव्हा मी हे सगळे स्टडी केल्यानंतर हा. ज्याला म्हणतात की पेरलं ते उगवतं, त्या हिशोबात बरोबर. तर मग काय झालं, ते आता पेरलं त्याला खत जास्त मारलंय, त्यामुळे कार्यकर्ते बाहेर पडले नाही, Okay. नेतेच बाहेर पडले. ओके. त्यामुळे ही परिस्थिती आता एकूणच भाजपवर ओढवलेली आहे. ओके. आम्ही जर पाहिलं तर पूर्वी भाजपचे जे पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर खूप चर्चा जास्त होईल. नाही, मी पहिला नंबरच सांगतो, बालाराम पाटील. 2 नंबरला 2 नंबरात 3 नंबरात तर मी काय सांगत नाही, पण सांगा बरं भाई, सांगा तुम्ही. पहिला सांगलं 2 न 3 सांगायची का, उद्या उद्या तुम्हाला दिसेल ना, या टायमिंगला उद्या दिसेल. आता जसे प्रल्हाद म्हणतील की 1 नंबरला प्रशांत दादा ठाकूर साहेब येतील, तर त्यांचा आहे ना, त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य अधिकार आहे. त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे. तर भाईंनी आता खरं म्हणजे 1, 2, 3 सांगायला पाहिजे होते, पण त्यांनी आता एकच सांगितलं की 1 नंबरला बालाराम पाटील असेल. तुमच्यामध्ये कोण असेल 1 नंबरला? बाईंनी आता सांगितलं, कारण परत. बाईंनी त्यांचा प्रचार केलाय. ओके. अरे बापरे. बरोबर आहे ना? नाही, ओपन नाही केलं. ओपन Open नाही केलं. ओपन नाही केला, पण मग म्हणजे पाठीमागून केला, पाठीमागून बरं, केला. मी काय म्हटलो, मी जर ओपन प्रचार केला असता तर मी लगेच सांगितलं की प्रशांत ठाकूरांचा पराजय, लगेच सांगितलं असतं. कारण जेव्हा फिरले हे फिरल्यात, आता हे फिरलेत की नाही, स्वतः फिरल्यात सांगतो ना. हा, त्यांनी त्यांचं सांगतील ना. मी सांगतो, बाईंनी सांगितलं, बरोबर आहे ना? मी मगाशी येऊन बोललो, बाईंच्या बुद्धीची मला की वाटतंय. आता डबल कारण काय माहितीये का, ती वाटते मग भिवून आज भ्यायचं कारणच आहे. कारण का आम्ही तुम्हाला तेच सांगतो, आम्ही गेलोय जनतेच्या समोर, तो विकासाच्या मुद्द्यावर गेलोय. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 1 नंबरचा या आताच्या म्हणजे काय बोला, आताच्या कणकणाला आरसा कशाला? आम्ही सांगतो ना, आम्ही डंके के चोटपे बोलता. मी तर परवा फटाके वाजवलेत. ओके. अरे बापरे. मी सांगतो, मी जबाबदारीने सांगतो, कारण का मी आमदार साहेबांबरोबर फिरतो, आमदार साहेबांचं काम बघतो, आणि जनतेचा असणारा विश्वास. मी प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये गेलोय, ओके. आणि गावामध्ये असणारा प्रतिसाद. आज बाई जरी यांना सांगितलं, कारण एक लक्षात घ्या, एक प्रशांत ठाकूरला हरवण्यासाठी सर्व हे पक्ष एकत्रित झाले. नाही झाले भले लपून चपून पण झालेच ना. झालेच नाही. बघा, आता कांतीलाल कडू उमेदवार आहे एका पक्षाचा, चिले आहे दुसऱ्या पक्षाचा, शिवसेनेच्या लीना गरड आहेत एका पक्षाच्या, म्हणजे वेगवेगळे लढले. नाही, हे एकत्र लढले दादा. ऐका, एक झाले ना, एक झाले. आघाडी एक लक्षात घ्या. आघाडी झाली नाही झाली, तुम्ही दाखवली फक्त. नाही तुम्ही दाखवली, नाही कळत. मी बोलतो ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर तर घ्या. द्या. अधिकृत उमेदवार कोण मला सांगा आघाडीचा, तुम्ही सांगू शकता? हो, मी सांगेन. सांगा कोण? लीना गरड. पक्क्या? हो, त्यांना एबी फॉर्म दिला. मग बालाराम पाटलांच्या बॅनर्सवर बालाराम पाटलांचे जे जाहीरनामे आहेत त्याच्यावर उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब हे काय करतात? त्यांनी पाठिंबा दिला. मग याला म्हणतात गांडूळ. नाही, आता याला म्हणतात गांडूळ. गांडूळ आहे म्हणजे का? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पक्षावर, मी तर सांगतो लीनाताईचा तुम्ही विश्वासघात केलाय. आमचा काही संबंध विश्वास आहे त्यांचा. अहो, मग त्यांचाच विषय. आज तुम्ही 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. अहो साहेब, मी सांगितलं ना, मी 100% दोन नंबर. डंके के चोट पे. 2 नंबरला 2 नंबर कशाला मी सांगू? अरे तुम्ही सांगायचं करा. मी सांगतो, बालाराम पाटील 2 नंबरला असतील, म्हणजे निवडून आले. 3 नंबरला आहे ना गरडताई असतील, बरोबर आहे. आणि जर तुम्ही तसा आहे भाईनी यांनी जसं सांगितलं तर लीनाताई पण 2 नंबरला येतील. कारण मी सांगतो, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर समोर गेलोय आणि जनतेचा असणारा पाठिंबा. आज तुम्हाला सांगतो, 21,000 कोटीची कामं आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही विकास निधी आलेला आहे. कामाला प्रत्यक्ष सुरुवात 21,000 कोटी. मी कधी बघितलेच नाही. मी सांगतो ना, तुम्ही प्रत्येक गावात जा. असा एकच मिनिट, 21,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्टर कोण? भाई मला एक सांगा, ठेकेदार जरी कोणी असला, तुमचा जर धंदा नसला तर तुमचा पोटपाणी का राजकारणावर चालणार आहे का? धंदा वेगळा आहे. किती कोटी आणले? 21,000. 21,000 कोटीचे ठेकेदार कोण? मी सांगतो ना तुम्हाला, बरोबर आहे की ठेकेदार बाहेरचा आला का त्याला तुम्ही सांगणार या बाहेरची कामं आम्ही करून नाही देणार. जय मात्र ठेकेदार नाहीत का? नाही, 21,000. एकच मिनिट, 21,000 कोटीचे ठेकेदार कोण? जय म्हात्रे आहेत, खार पाटील आहेत, मी सांगतो ना तो LT पाटील आहेत. आणि कामं करतात कोण? साहेब
कॉन्ट्रॅक्टर करतील. चौघेच जण बरं, ठीक आहे. आता तुमचा हे- मुद्दा हे झालेला तुमचा आहे. मत आहे. तुमचा मुद्दा 1 2 3 तुम्हाला पण नाही हो काम ऐका, करायचं. ऐका. आम्ही ऐकलं. तुम्हाला लक्षाची प्रामाणिक. हे एक महत्वाचा मुद्दा आहे ना. बघा, मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ना मुस्लिम मतदार हा उघडपणे या ठिकाणी मोदींच्या विरोधात म्हणून गेला होता आणि त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. आता मागे त्याचा फतवाच निघाला होता. इथे सुद्धा यावेळेला सुद्धा काही प्रमाणात असं म्हणता येईल की मुस्लिम मतदारांकडनं फतवा काढणं, मुस्लिम मौलवींकडनं फतवा म्हणूया किंवा स्टेटमेंट तशी देणं. साजिद नोमानी म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं तर बाबा तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा. आणि त्यामध्ये ना त्यांनी जो फतवा होता त्यांचा, त्याच्यामध्ये जे पाठिंबा दिला होता ना, त्यांनी पनवेलमधून 188 मधून लीना गरड यांना दिला होता. म्हणजे त्यांच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या त्या होत्या, परंतु महाविकास आघाडीमध्ये कंप्लीट बिघाडी होती, ही गोष्ट मान्यच करायला लागेल. आता असा फतवा तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत देखील त्याचा काय प्रभाव पडला असेल? दलित मतदार हा नेमका कुठं होता यावेळेला, त्यांचा काय प्रभाव पडला असेल असं तुम्हाला काय वाटतं? कसं झालं की दलित मतांमध्ये विसंगती निर्माण झाली. ओके. काही लोक बालाराम पाटील साहेबांसोबत गेले, काही लोक लीना गरड यांच्यासोबतही गेले. तसंच इथे असताना तुम्ही नाही आदेश दिला कोणाला? ते सांगतो ना, इथंशी असताना शीख समाज आहे, मोठ्या प्रमाणात आहे. शीख समाजाने सुद्धा दिल्लीच्या आंदोलनाचा राग इथं काढलेला आहे पनवेल कलंबोलीमध्ये. त्याच्यानंतर मुस्लिम समाजाने सुद्धा इथंशी दुहेरी वोटिंग केलेली आहे. भाजपला केली नाही, परंतु 2 पक्षाला विभाजन झालं. तलोजाचंच उदाहरण घ्या की तलोजात मौलाना बसले होते एका स्टेजवर, मौलानाच खुद, ही परिस्थिती झाली. असा असून दलित मुस्लिम इतर असताना शीख समाजाची वोटिंग, इथं असताना हरियाणाची वोटिंग, इथं गुजरात पॅटर्न सुद्धा इथं यावेळेस बालाराम पाटलासोबत चालला. कारण गुजरातला 30% मतदान भाजपला मिळाला. त्यामुळे इथला गुजरात पॅटर्न सुद्धा पनवेल सिटीमधला सगळे गुजराती मारुती माझे मित्र आहेत. कालच मी अर्ध्या लोकांची भेट घेतली, ते सुद्धा पडलं ना. काय झालं की एकच जेवण 15 वर्ष खातो ना, त्याचा तो कंटाळा येतो ना. मग एकच भाजी खाणाऱ्यापेक्षा त्यांनी काय केलं की दुसरी भाजी सुद्धा आपण खाल्ली पाहिजे असं वाटतं. दररोज मटण मच्छी खाणारे माणसं भाजीवर येतात आणि भाजी खाणारे म्हणजे काय लॉजिकच नसतो नुसताच. हा नाही, हे परिवर्तनाचा सिद्धांत आहे. ओके. ज्याला घटका भरली यांनी मग त्यांना गांडुलाची उपमा दिली, तर हे मांडूल आहेत. मांडूल मध्ये गांडल्यापेक्षा मोठा लांब असतो साप, त्याच्यावर पैसे लागतात. पैसे कुठे लागतात? भाजप पडतात. हे मांडूल आहेत. ऐकलात का? परंतु हे काही असो, राजकारण आपलं त्याच्याशी आपल्या पनवेलच्या उद्याच्या निकालावर यायचं आहे. बरोबर. मग फतव्याचा विषय चालला होता. आता बघा, फतवा आहे ना, कटेंगे तो बटेंगे म्हणून फतवा निघाला. नाही तर प्रशांत ठाकूरच्या विरोधात फतवा निघत नाही. कारण रामशेठ मुलं, मी तुम्हाला आहे ते सांगतो, त्यांचे संबंध आहेत, हीच संबंध आहेत. परंतु हा फतवा काय निघत? कटेंगे तो बटेंगे. अरे ऑलरेडी आम बटे आम्हाला वाटलेत ना, 6,500 जातीमध्ये आम्हाला वाटल्यात. त्यामुळे आम्ही आता ऑलरेडी बटलेलेच आहोत. म्हणून आम्ही काय केलंय की आता तुम्हाला एकत्र यायचंय. कटेंगे बटेंगे नाही, पडना चाहिए. पडेंगे तो टिकेंगे, आमचं म्हणणं आहे. पडेंगे तो टिके, कटेंगे क्या बटेंगे? तुम्ही कटेंगे बटेंगे म्हणजे काय? कुणाला तुम्ही हे करताय? म्हणून इथंशी काय म्हटलं जातं, यांनी आता म्हटलं, मग मला त्याच्या मुद्द्यावर यायचं नाही, मला दादांच्या मुद्द्यावर मी आता येतो. भारतीय जनता पार्टी काय म्हणते? हिंदू खतरे में है. पंतप्रधान कोण आहे? हिंदू. सगळे मुख्यमंत्री देशातले कोण आहेत? देशात सगळे हिंदू. बरोबर आहे. तरी हिंदू खतरे में. पण हा कोण म्हणतो? हिंदू बोलत नाही, हा म्हणतो ब्राह्मण. आणि ब्राह्मण हिंदू नाही, हेच मुलं आमच्या लोकांना कळलेलं नाही. या गोष्टीवर बोल. नाही, हा पण अजून एक चांगला एक फतव्याचा मुद्दा आला. फतव्याचा मुद्दा आलाय. म्हणून कटेंगे तर बटेंगे ही जी घोषणा आहे, त्याच्यामुळे इथं अर्धा फरक प्रशांत दादांना पडलेला आहे. ओके. तुमच्या मते मुस्लिम मतदार आणि दलित मतदार हा प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात होता असं थोडक्यात तुम्हाला बोला. 100% त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते जे आहेत, जे भाजपमध्ये शेल बेल काय असतील ते असतात, ते तेवढेच लोक आहेत. चार्जिंग वाले होते, दिवाळी संपली, शेल गेला वाहून, ते लोक आहेत. ते आपण म्हणत नाही. ओके. बरोबर आहे. आणि त्यांना काय शेट पण चार्जिंग करतात, त्यांना बॅटरी लावतात ना, त्यामुळे ते टिकून आहेत. पण मतदान त्यांनी सुद्धा बालाराम पाटलाला केलं, हे स्पष्ट सांगतो. चला ठीक आहे. बरं, आता एक गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलं की फतवा असेल किंवा बटेंगे तर कटेंगे असेल, या मुद्द्यामुळे ना इथला जो मतदार होता तो प्रशांत ठाकूर यांच्यासोबत नव्हता. त्यांच्या मते तो बालाराम पाटील साहेबांसोबत होता का? अजून ते कन्फ्युजन आहे, ते लीना गरड का बालाराम पाटील याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही. ठीक आहे, स्पष्ट नाही. ते कन्फ्युज आहेत तुमच्या मते, ते कन्फ्युज आहेत तुमच्या मते. तुमच्या मते या सगळ्याचा काय फरक पडला असेल? म्हणजे कुणाला एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण लोकसभा झाली, लोकसभेला सरळ आपण बघितला वोट जिहाद आपण म्हणतो, तो वोट जिहाद झालाच. आज तुम्ही नवनीत राणा असतील
धुल्याची हे असतील ते सर्व दलितांची सीट राहते. दादा ऐका पहिले दलित पूर्ण नसेल ऐकून घ्या ना. झाला हे काही खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. काही मुस्लिम एक मिनिटं आमच्या तलोजामध्ये पण झाला. किती मतदान होतं टलोजाचं? एक सॅम्पलसाठी एक उदाहरण मिनिटं 55 म्हणजे 5,000 मतदान झाला. त्याच्यामध्ये 500 बारनेना पडले, बाकीचे सर्व विरोधात यांना पडले. बरोबर आहे, मानता ना. पण आमचा तलोजाचा मुस्लिम, आता यांनी सांगितलं आमच्या मौलाना वगैरे बसले, असा काही झालेला नाही. तलोजाची जनता ही विकासावर काम करते. ओव्हरऑल बोलूया. ओव्हरऑल मी सांगतो तलोजाचा मुस्लिम, तलोजाच्या मुस्लिमांना बदनाम आमच्या करू नका. बरोबर. कारण का तलोजाचा मुस्लिम हा कशावर बोलतो? विकासावर. तलोजाला माहित आहे, कारण तलोजाचा विकास केलाय तो आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी. आज शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असताना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार असताना सुद्धा तिथेची विकास नव्हता झाला. नव्हती गटारं, नव्हते रस्ते. आजही तुम्ही तलोजाचा, आज आम्ही बोलतो तलोजामध्ये आम्ही विकास केलाय. रस्ते आम्ही केले, गटारं आम्ही केली, तलाव आम्ही केला, चांगला पाणी द्यायचं काम आम्ही केलं. 24 तास लाईट, त्यांची लाईटीचा प्रॉब्लेम होता, त्या लाईटीचं काम आम्ही करून दिला. आणि 24 तास आता लाईट एकही मिनिटं जात नाही. याला एक लक्षात घ्या, कारण त्यांना माहिती की आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हेच विकास पुरुष आहेत. आणि विकासाच्या मुद्द्यावरच तलोजाची जनता, मी तुम्हाला आजही सांगतो, जो लोकसभेला झाला तो आता इथे होणार नाही. तुम्ही जरी बोलले, आज मराठा समाज असेल, मराठाच्या समाजाचे सर्व हे कार्यकर्ते असतील, मतदार असतील, हे आमच्या बाजूला होते. दलित असतील, आज बुद्धिस्ट तुम्ही सांगता की बौद्ध लोकांचे, आज आम्ही सांगतो ना, ज्या वेळेला जय म्हात्रे होते नगराध्यक्ष, त्यांनी काय केला का? आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब नगराध्यक्ष झाले, पहिलाच काम कुठला केला तर आंबेडकर भवन केला ना साहेब. कुठला? आंबेडकर भवन पनवेलचा केला की नाही? प्रशांत ठाकूर आमदार नव्हते तेव्हा बघा कोण. ऐका पहिले साहेब, मी सांगतो ना तुम्ही बघा कोण होते नगराध्यक्ष तेव्हा बघा. जरा ऐका, मी सांगतो आंबेडकर भवन आम्ही बनवला. अरे विवेक पाटलांच्या कालातला काम आहे तो. आपण साहेब नाही तुम्ही किती सांगा, आम्ही सांगतो बघा मागे जाऊन. चला ठीक आहे. आज एक लक्षात घ्या, बौद्ध समाज असेल, प्रदीप नरसाले कुणी जागा दिली? अहो ऐका, दिली. ऐका, त्यावेळेला तो छोटा होता. नाही छोटा नव्हताच. तिथं जागा घ्यायला जय म्हात्रेंनी तिथल्या 26 लोकांना घरं दिलं. 26 लोकांना घरं दिलं. ऐका तुम्हाला माहिती काय म्हणजे तिथली कमी आहे म्हणून सांगतो. जय म्हात्रेंनी स्वतः घरं बांधून दिली स्वतःच्या खर्चाने. त्यावेळेस ती झोपड्या क्लिअर झाल्या. विवेक पाटलांनी स्वतः तिथं मिटिंग घेतली. विवेक पाटील साहेब आता दर्शना भरून आपल्या सोबत, तुमच्या सोबतच आहेत. त्याने त्या स्वतः अग्रीचे होत्या त्या मॅटरमध्ये. मग त्यावेळेस प्रशांत दादा नव्हते, हे लक्षात घ्या. विकासावर आम्ही बोलतोय ना, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. फतव्यावर आपला फतव्यावर चाललेला आहे. समितीचा ऑफिस नाही येणार झाला. मला सांगा, फतव्याचा काही असर आता या वेळेला या विधानसभेवर होणार नाही. मी काय म्हणजे ज्याप्रमाणे फतवा निघतो त्याप्रमाणे हिंदुत्ववादी मतं देखील मग त्यांचा देखील निघाला का असं म्हणता येईल का तुम्हाला? बघा, एक लक्षात घ्या, या वेळेला कुठलाही फतवा किंवा काही नव्हता. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर असणारा विश्वास हा सर्व जाती धर्माचे लोक हे आमच्या आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या सोबत होते. काही कारण आज निवडणुका येतील, उद्या आमदार साहेब जिंकून येतील, पण उगाच काहीतरी कुठल्या समाजाला बोलून त्यांनी मतदान केलं नाही हे असं मी कधी, कारण मतदान होऊन गेलंय. आणि आजही सांगतो, मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान केलंय. शीख समाज 100% आमच्या सोबत राहिलाय. मराठा असेल, बौद्ध, मी तुम्हाला आजही सांगतो, तुम्हाला आजही सांगतो, किती फरकाने निवडून येईल ना ते सुद्धा उद्या तुम्ही 12:30ला मला सांगा की प्रल्हाद सिंह काय. मी बोललो 12 आता, बरोबर आहे. उद्या 12:30ला समजा की तुमचे टेबलवरचे आहे ना कार्यकर्ते तुमच्या घरी झाले गेले असतील. काय होतंय? समारोप करायचा आपल्याला. समारोप माकड म्हणतो माझंच खरं, बाकी काय म्हणत नाही. शब्द भारी असतात, महत्वाचा तुम्ही माकड म्हणतो माझंच खरं आहे. परिस्थिती काय की पनवेलमध्ये आता साहेब म्हटले विकास हा विषय वेगळा आहे. विकासाच्या कामं झाली नाही, सगळी कामं अर्धवट आहेत. आणि विकास जो पाहिजे तसा झालेला नाही. पनवेलला काय विकास पाहिजे होता? अहो, पनवेलला तुम्ही स्मार्ट सिटीने गावात सोन्याची पत्र बसवली असती, पण हेच कॉन्ट्रॅक्टर, यांचेच कॉन्ट्रॅक्टर, तेच उकलतात, तेच भरतात, तीच तुम्ही बघितले सगळे. तुम्ही महापौर होता ना, माझे उपमहापौर, तेव्हा भ्रष्टाचार चालत नव्हता. जेव्हा मी होतो तेव्हा भ्रष्टाचार चालला नाही. आमच्या नंतर या ठिकाणी टोली बसली, चौकट,
त्या टोळीने काय केलं नगर इथल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक खुश आहेत का एकदा हा निवडणूक जाऊ द्या त्यांना विचारा ते सुद्धा ऍक्च्युअली कामाला नाही लागले हो लोकसभेत समजा यांनी 1000 रुपये दिले त्या शिवसेनेच्या उमेदवार रुपया पण दिला नाही तरी एवढी मतं पडली होती म्हणजे पनवेलचं वाघेरेनं एवढी मतं रुपया पण नाही दिला तशीच बाळाराम पाटलांकडे पैसे नाही त्यांनी पैसे नाही दिले तरी सुद्धा निवडून येतील तुम्हाला मी सांगितलं कारण बघा वस्तुस्थिती बघा त्यांना त्यांच्या नेत्याचं बोलायचंच आहे की निवडून आणि 100% तो त्यांचा हे आहे मत आहे प्रत्येकाला भारतीय संविधानाने आपला मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे उद्या सगळा रिझल्ट आता उद्या या टायमाला रिझल्ट लागतो बघा पहिल्या फेरीत आता यांच्या विभागात हे कुठून आहेत तलोजात प्रभाग क्रमांक राहायला ते 1 मध्ये 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये सॉरी 1, 2, 3 मध्ये बाळाराम पाटील 10,000ची आघाडी घेऊन येतो यांच्या प्रभागात बरोबर आहे जिथं ऐका दादा जिथं खारघर जिथं प्रशांत दादा ठाकूर 20-25 हजारचा फ्लो पुढे यायचे तिथे लीना गरडताई आहेत तो फ्लो दाबला जाईल म्हणजे खरं बोलायला पाहिजे नवीन ओल्ड पनवेलमध्ये प्रशांत दादांची जी मतांची उभारी यापूर्वी आता ती काल जर संध्याकाळी यांनी सांगितलं 5 नंतर लोकांचा फ्लो आला तो का आला सगळ्यांनाच माहिती आहे लोक घरातून येतच नव्हती मतदानच झाला नव्हता 33% 2-3 वाजेपर्यंत होता ऑल ओव्हर पनवेल 5 नंतर आल्या पेट्या फुटल्या त्याचा उद्या पेट्या आपल्या भाषेत पेट्या फुटल्या आता मोहनदास करंजन गांधी बाहेर आले प्रत्येक नगरसेवकाकडे गेले बरोबर आहे तेव्हा त्या बिचारे कामाला लागले ते तरी काय करणार नाही का लोक फोन करत होती आम्ही तुमच्या दारात चिठ्ठी घेऊन जायचं कसं सवय लावली आपण त्यामुळे ती मोडण्याचं काम पनवेलमध्ये झालं पाहिजे तर माझ्यासारखा आमदार होईल ते मोडलं नाही तर आपला आमदार आपण होणार नाही म्हणून मी उभं नाही राहिलो मग पहिला प्रश्न आला तर संपवायचा म्हणूनच उभे नाही राहिलो त्याचं कारण हे आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आज उद्या रिझल्ट आहे निवडणूक झालेली आहे आता काय वादविवादात अर्थ नाही उद्या बरोबर आहे आपण कॉर्पोरेशनला लढणार आहोत मग ते मुद्दे मांडू विकासाचे मुद्दे तेव्हा घेऊ आता काय विकास आहे हा सगळा बकासच आहे तुम्हाला समारोप करायचा आहे तुम्हाला दादा समारोप करता काय भाई मध्येच बोलणार नाही ना आता समारोप आहे आता बाईंनी आता जे सांगितलं ते बाई मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का भाई एक लक्षात घ्या आम्ही बोललो ना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर गेलोय तुम्ही सांगितला प्रभाग 1, 2, 3 बरोबर ना पैज उद्या चला पैज उद्या तुम्ही सांगा तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आजही सांगतो अहो मी पेढ्यांची ऑर्डर दिले मी फटाक्यांची ऑर्डर दिले मी तुम्हाला आजही सांगतो प्रभाग 1 मध्ये तुम्हाला आजही सांगतो तुम्ही 10,000 बोललात ना मी 1000ची आघाडी घेईन माझ्याकडून पार्टी 1000ची तुम्ही प्रभाग 2 मध्ये चला ठीक आहे 1, 2, 3 तुम्ही 10,000 बोलले ना फक्त आघाडी घेऊन द्या घेतली बस चला आम्ही तुम्हाला बाईट देतो का आम्ही दोघं तुम्हाला बाईट देऊ उद्या 11 वाजता चला उद्या 11 वाजता रिझल्ट लागल्यानंतर नाही चला आपण त्या प्रभागावरून सुरुवात पराजय दिसत समोर असला दादा तुम्ही पेढे बोलले की माकड म्हणतं ते माकडाला अजून समजलं नाही हनुमानाची जेव्हा शेपटी धरली पूर्ण लंका जाळली माकडाला कमी समजू नका लंका दोनागिरीला आली आमची तर उरणला लंका आली तुमची अख्खी लंका उरणला द्रोणागिरीला खूप चर्चा आधी सांगतो मी मतदारांचं रावणाने म्हटलं मी कोणीतरी चालू नका चाललं का मग रान पेटेल एक लक्षात घ्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदार राजाचं मी पुनश्च आभारी मानतो कारण का भरघोस मतदान आमच्या प्रशांतदादा ठाकूर साहेबांना केलंय आणि विजयाची नांदी आता तुम्हाला आम्ही उद्या दुपारी 12 वाजता याच चॅनलवर आपल्या सागर राजेंच्या समोर भाईना सुद्धा पेढ्यांची पेटी माझ्याकडून पोचेल आणि भाईनी किती तरी सांगितलं असेल एवढं प्रभाग तेवढं प्रभाग पण जनतेवर आमचा विश्वास आहे जनतेचा विश्वास आमच्या प्रशांतदादांवर आहे आणि 100% प्रशांतदादा विजयाचा चौकार मारत उद्या परवा मुंबईला जाऊन विधानसभेमध्ये शपथही घेतील धन्यवाद शपथीला किती वेळा फसवलं माहितीये का यांना ते पण माहित नाही बोंडले म्हणा संपला होता की माझ्या समोर शब्द दिला ऐका दादा ऐका माझ्या समोर देवेंद्र फडणवीसनी न्यू पनवेलच्या सभेत शब्द दिला मंत्रिपद तुम्ही प्रशांत मला द्या तुम्हाला लाल बत्ती मी देतो 3 टर्म झाल्या आता ऐका हो दादा ऐका आता 4थी टर्म आले ते का देत नाही प्रशांत दादाला हे मला माहिती आहे कारण भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण असतील गणेश नाईक असतील किंवा देवेंद्र फडणवीस माझे त्यांच्याशी संबंध आहेत ते का देत नाही अहो तुम्ही सांगा विक्रांत दादाला आपल्या डोक्यावर बसवला कशासाठी बसवला विक्रांतला पुढे केलं ना प्रशांत ठाकूरांच्या वरती ठेवला
विक्रांत पाटलांना का ठेवलेला आहे की राजकीय आतमधल्या ज्या काही कुरगुड आहेत त्यात मला काही यायचं नाही. उद्या आपण यांचे पेढे आणि यांना लाडू, यांना मी लाडू देईल, यांनी मला उद्या पेढे द्यायचे. ओके. संपला. धन्यवाद. तर ही सविस्तर चर्चा आपण ऐकलेली आहे, कशा पद्धतीने पनवेलची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे, काय घडत असतील याविषयी विश्लेषण ऐकलेलं आपण आज दोघांनी पण आम्ही छाती कुटलेली आहे. आता इथे दोघांनी छाती कुटलेली आहे. उद्या बघू, उद्या विकास संपला, विकास काय राहिला नाही पनवेलमध्ये. महापालिकेला सांगू, महापालिकेला सांगू ना, जनतेचा आभार मानण्याचा अधिकार आहे. ते बोलले का आता तुम्ही भाई कोणाच्या सोबत येतं ना, हे कन्फ्युजन होतं. दादा ऐका, भाई बालराम पाटलांसोबत होते. मी आहे ना बालराम पाटलांसोबत सांगितलं ना, सांगितलं बालराम पाटलांसोबत होतो. मी नाही त्यातली कडीला कडीला वाटली नाही. आम्ही सांगितलं आम्हाला मोहनदास करमचंद गांधी कमी पडलेले आहेत, पण निवडून ओके बालाराम पाटील येणार आहे. हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. भाईंनी आता शेवटच्या घटकेला उघड भूमिका घेतली की बाबा भाई म्हणजे उघडपणे नव्हते, परंतु ते अंतर्गत या ठिकाणी म्हणूया किंवा सायलेंटली त्यांनी बालराम पाटलांसाठी काम केलं. हे उघड प्रभातपूर्व न्यूजवर त्यांनी बोललेलं आहे. ही सगळी चर्चा ऐकलेली आहे. कोण पनवेलचा आमदार होणार उद्याच हे डिक्लेअर होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ही चर्चा ऐकल्यानंतर त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया ऑप्शन होता. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खान सर, सागर राजे, प्रभातपूर्व न्यूज करता कळंबोली. धन्यवाद. विजले.